मी सरदार सुरेंद्र पाटील इंगळे आमदार सध्या राहणार चाकरच्या जवळ मांडवी इंग्लंड संस्थान तिकडनं आलो. इतिहास तसा आमचा बराच मोठा आहे. छत्रपती घराणे हे आमच्या इंग्लंड घराण्याचे काही घराणे आहे आणि मी त्यांचा 13वा वंशज आहे. म्हणजे आमच्या घरातील गुणवंताबाई साहेब होत्या, महाराजांच्या 6व्या पत्नी होत्या, त्यांचा मी थेट 13वा वंशज आहे. म्हणजे सुरुवात अगदी जुन्या काळापासून ॲक्च्युली आमचं मूळचं गाव बुलढाणा जिल्ह्यातील करवण तालुक्यातील सिंदखेड राजाला लागून तालुका चिखली करवण तालुका आहे. त्या तालुक्यातलं आमचं बावनपूरची हे गाव आहे. आजही त्या ठिकाणी भव्य अशी मोठी, आपण व्हॉट्सअपवरून जर बघितलं असेल, एक भव्य अशी गडी आमची इंगळ्यांची तिथं आहे. ते आजही तिथं 100 एकर क्षेत्र आमच्या ताब्यात आहे आणि त्याची देखभाल करतो. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजे भोसलेंनी बँगलोरवरनं पुण्यात पाठवलं, त्यावेळेस महाराजांना 3 परगणे मिळाले होते, चाकण, पुणे आणि सुसर्ग. तर चाकण परगण्याची जबाबदारी एक जवळचे ॲक्च्युली इंगळे फॅमिली आणि जिजाबाई महासाहेबांचे वडील छत्रपतीराजे जाधव साहेब यांचे मैत्रीचे संबंध होते. हे दोघंही आदिलशाहीमध्ये मोठे सरदार होते. त्यांची तेव्हापासूनची मैत्री होती आणि ती मैत्री मग नंतर ज्यावेळेस स्वराज्याची संकल्पना मांडली शहाजीराजांनी आणि शिवाजीराजांना या परगण्यात पाठवलं, त्यावेळेस चाकण तपचे मुकादम म्हणून माझे जे पूर्वज होते राघोजीराव इंगळे सरकार यांना चाकण परगण्याची जबाबदारी दिली आणि आम्ही म्हाळुंगे हे महसुली गाव होतं, त्या गावात त्या ठिकाणी आमचं वास्तव्य झालं. ही गोष्ट साधारणतः मला वाटतं 1500च्या म्हणजे आपण 1600च धरूयात, महाराजांच्या जन्माच्या याच्यापासून त्या कालखंडातला आहे. 15वे शतक कोणी आपण किंवा 16वे शतक असं म्हणतो. तेव्हापासून तिथं स्थायिक आहे. म्हाळुंग्यामध्ये आमची मोठं संस्थान, ते 4000 एकरचं गाव. त्यानंतर बाजीराव पेशव्यांनी आम्हाला इनाम दिलं. म्हणजे आमचा जो राष्ट्रभक्ती आहे किंवा जे निष्ठा आहे ती छत्रपतींच्या घराण्यापासून तर अगदी मराठेशाहीच्या आस्थापर्यंत, अगदी शेवटपर्यंत. शेवटचे सनद रॉबर्टसन जे इंग्रज वकील होते किंवा कलेक्टर होते आपल्या पुण्याचे, त्यांच्यामार्फत आमच्या गावची सनद इनाम म्हणून आमच्या नावावरती दिलेली आणि ते आज ताब्यात चालत आलेलं आहे. 1952 साली ज्यावेळेस ते सगळे इनामं खालसा केली, त्याच्यामध्ये ते आमचं संस्थान खालसा झालं. त्यानंतर अंबाजी इंगळे म्हणून जे मी त्यांचा 6वा वंशज आहे, अंबाजी इंगळ्यांचा थेट वंशज, आणि थोरल्या मुलाचा मी वारसदार आहे. तर त्यांनी पानिपतमध्ये शिंद्यांच्या बाजूने, शिंद्यांचे जे सेनापती होते, पानिपतमध्ये त्यांनी मोठी तलवार चालवली आणि त्याच्या खातर बाजीराव पेशव्यांनी म्हाळुंगे इंगळे गावची पूर्ण सनद करून दिली. महाराजांच्या काळात तर काही इनामं मिळत नव्हती. 100 एक मला वाटतं काहीतरी 113 एकर जमीन फक्त त्या काळात आमच्यासाठी महाराजांनी छत्रपतींनी दिलेली होती. आणि नंतर बाजीराव पेशव्यांनी नंतर पूर्ण गावाचं इनाम करून दिलं होतं. 4000 एकर जमिनीचे मालक होते. साधारण 1952 साली खालसा झाला. असं ते सगळा तो वारसा आमच्या फॅमिलीला आहे. त्यानंतर आमची बरीचशी फॅमिली पानिपतच्या लढाईमध्ये इंदोरला गेलेत, ग्वाल्हेरला गेलेत, होळकरांबरोबर, शिंद्यांबरोबर. त्यांचं तिकडं आमच्याजवळ 3000 एक लोक आज आहे इंगळेगाव, पण ती सगळी विस्थापित आहे. आणि आमची 2च घरगुती इथं आहे आणि आम्ही आता मग म्हाळुंग्यामधलं आमचं जे काय आहे ते सगळं बघतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष झुपरे साहेब माझ्याकडे आले होते. मी स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं की आमच्या पूर्वजांच्या बऱ्याचशा समाधी आहेत, त्यांनी सगळं बघितलेलं आहे. आमचा गाव पाहण्यासारखं आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला आमंत्रण देतो की कधीतरी योग येईलच आपल्या समाधीचा जीर्णोद्धार, कारण आपल्या सगळ्यांना मी आमंत्रण देतो, आपण जरूर या. सिंदखेड राजा जर आपण बघितलं असेल तर त्या धर्तीवरचं आमचं गाव बांधलेलं आहे. इंग्रजांनी प्रचंड खर्च करून गावाला तटबंदी, वेशी, तलाव, बारव, समाधीस्थळं, मंदिरं अतिशय सुंदर. पण आता म्हाळुंगे गाव MIDCमध्ये गेलेले आहे, तुम्हाला माहिती आहे. तिथं जमिनीचे भाव एकदम प्रचंड झालेले आहेत आणि मग लोकांच्या जागेवर अतिशय भांडणं पडणं